मुंबईमधील महिलांसाठीची ती स्वच्छतागृह अडगळीत आहेत। महिलांची गैरसोय होतीये। पेडणेकरांनी या संदर्भात संताप व्यक्त केलेला आहे। किशोरी पेडणेकर यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। मुळामध्ये आज रस्त्यावर पण गर्दीमध्ये पण महिला सुरक्षित नाही, तर अशा शौचालयात आतमध्ये जाऊन आणि दुर्गंधी येणारा शौचालयात कोण जाणार? त्यामुळे त्याच्यावरती पुनर्विचार व्हावा, नीट करावा। आणि ज्या आता अगदी शिवाजी पार्कात पण जी बस उभी आहे, पण ती अडगळीत पडल्यासारखी आहे। त्यामुळे कुठल्या गोष्टीवर आपण अधिक खर्च करतोय हे महानगरपालिकेने पण ठरवलं पाहिजे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी जय पवार आपल्याला आणखी तपशील देत आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक विशेष उपयोजना या राबवल्या जातात। त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत परिवहन खात्यातील जुन्या बसेसचं रूपांतर ती टॉयलेट या बसेसमध्ये करण्याचं सुद्धा अभियान त्या ठिकाणी राबवण्यात आलं। मात्र मुंबईच्या ज्या काही महत्त्वाच्या ठिकाणं आहेत त्या ठिकाणी खरं तर या स्वच्छतागृह ज्या बसेस आहेत या उभारण्यात आल्या होत्या। मात्र काही ठिकाणच्या बसेस या ज्या आहेत त्या आता बंद असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। आपण सध्या दादर या शिवाजी पार्क या ठिकाणच्या परिसरात आहोत। या ठिकाणी सुद्धा ही बसची सुविधा जी आहे ते ई टॉयलेटची सुविधा त्या ठिकाणी देण्यात आली। मात्र या बसला सुद्धा या ठिकाणी सध्या कुलूप असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। प्रामुख्याने मुंबईसारख्या वर्दळीच्या या शहरात ठिकठिकाणी खरं तर महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा जी आहे ती ही पुरेशी नसल्यामुळे खरं तर ही उपयोजना जी आहे ती राबवण्यात आली होती। आणि मुंबईतील प्रमुख ठिकाणी ज्या ठिकाणी खरं तर रहदारीचं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची होत असते, महिलांची खास करून त्या ठिकाणी होत असते, अशा ठिकाणी खरं तर या ज्या सुविधा आहेत या बसची सुविधा देण्यात आल्याची पाहायला मिळाली। त्यामुळे मुंबईमध्ये खरं तर नोव्हेंबरपासूनच ही जी प्रकल्प आहे हा राबवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर मुंबईतील CSMT स्थानक, फॅशन स्ट्रीट, त्याचबरोबर ग्रँड रोड, कीर्ती कॉलेज, प्रभादेवी, त्यानंतर दादर शिवाजी पार्क या परिसरात खरं तर या बसेस जे आहेत ते महिलांसाठी उपलब्ध करण्यात आल्या। मात्र या संपूर्ण बसमध्ये आपण पाहिलं असेल या ती टॉयलेट सुविधा सोबतच त्या ठिकाणी टी कॅफेची सुद्धा एक प्रकल्प या ठिकाणी जो आहे ते या बसमध्येच घेतल्याचा पाहायला मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।